त्यावेळेस काँग्रेस आणि बीजेपी या दोघांनीही ओबीसी सूची घटनेमध्ये अंतर्भूत करण्यासाठी सहकार्य केलं नाही आणि करणार नाही असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस मग ओबीसीचं आरक्षण कशा रीतीने द्यायचं याची असणारी सुरुवात झाली आणि मग असा निर्णय झाला की सभागृहामध्ये 84 साली मंडल कमिशन ज्यावेळेस अहवाल सादर केला त्यावेळेस होममंत्र्यांकडून स्टेटमेंट केलं होतं की आम्ही असताना हा अहवाल त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि शासन लवकरात लवकर त्याच्यावरती योग्य निर्णय घेईल त्यालाच आधार धरून असताना GR त्या ठिकाणी काढण्यात आला आणि त्या GR वरती असताना हे आरक्षण टिकलेलं आहे अशी असताना परिस्थिती आहे. ओबीसीला आरक्षण देणं ओबीसीला आरक्षण देणं हे संविधानिक आहे की नाही याच्या संदर्भातलं इंदिरा सायानी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल देताना हे घटनेशीर आहे असं म्हटलेलं आहे. परंतु मी मगाशी जे म्हणालो की शंका सुरुवात झाली आहे याचं कारण की GR मार्फत देता येतो का हा अजून प्रश्न त्या ठिकाणी मोकळा राहिलेला आहे आणि म्हणून ओबीसीच्या अनेक संघटनांमध्ये असताना चर्चा झालेली आहे की लॉर्डशिप खानविलकरांसारखंच आता असताना आपलं आरक्षण त्या ठिकाणी थांबवलं जाणार आहे का ही शंका आहे आणि ती विधानसभेमधनं थांबवल्या जाणार आहे का हा डाव याच्याबद्दल सगळ्या ओबीसी संघटनांमध्ये आता शंका निर्माण झाली आहे आणि म्हणून त्यांच्या शंकेला असताना हे करत असताना 100 ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो. जी काही चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे शासनाने सगळ्या सोयऱ्यांचा त्याला आमचा असणारा विरोध आहे. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण आहे तेव्हा शासनाने रेकॉर्डमध्ये जे खाडाखोड करून 55 लाख सर्टिफिकेट इश्यू केलेले आहे ते शासनाला आम्ही म्हणतोय रद्द करा आणि ज्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या सगळ्यांनी रीतसर अर्ज करून आपलं असणारं व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी मिळवा. मी असं दुर्दैव असं म्हणेन या ठिकाणी की काँग्रेस एनसीपी हे दोन पक्ष यांच्यावरती आता असताना हळूहळू स्टॅम्प लागायला लागलाय की हे मराठा समाजाचे असणारे पक्ष आहेत आणि म्हणून या प्रश्नावरती भूमिका घेत नाही तर टोलवाटोलवीचं चाललेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. की तुमचं काय बोलणं झालं ते आम्हाला असताना सांगा. प्रश्न बोलणं मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांचं काय चाललं हा नाहीये तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे जरांगे पाटलांच्या मागणीवरती की त्यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही जी त्यांची मागणी आहे या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की ह्या मागणीला तुमचा विरोध आहे की याच्यापेक्षा अजून तो वेगळा काय आपला प्रस्ताव आहे का याच्या संदर्भातले असणारी विचारणा करण्यात आलेली आहे पण त्याच्याबद्दल काहीच कोणी बोलत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून दिवसेंदिवस परिस्थिती खालवत जात असल्यामुळे हा असणारा यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे की जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे आणि वस्तुस्थिती कळत असताना राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते नाही असं नाही पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे शारीरिक संघर्ष व्हावा हिंसा व्हावी असं आम्हाला असताना वाटत नाहीये आणि म्हणून एक शांततेच्या स्वरूपामधलं असणारं ही यात्रा आम्ही त्या ठिकाणी मांडतो. मी मगाशी जसं म्हटल्यानंतर की एक 22 जिल्ह्यांमधनं आम्ही असणारी ही यात्रा त्या ठिकाणी काढतो आणि
7 तारखेला औरंगाबादला या ठिकाणी त्याची असणारी आम्ही सांगता करतो. माझं निवेदन संपलं. आपण आता विचारा. जरांगे पाटलांचे दररोज वेगवेगळे स्टेटमेंट जर येत असतात, आता राज्यातल्या मराठा समाजाला सुद्धा आणि इतर समाजाला सुद्धा कळायचं बंद झालंय की खरंच सगळे सोयऱ्यांना ते आरक्षण मिळणार आहे का, याच्यावर सगळं राजकारण किंवा सध्या मीडियामध्ये हे वाढवलं. साध्या सोयऱ्यातल्या सर्वसामान्यांना तुम्ही कसं सांगाल की ते खरंच कायदेशीर आहे की नाही, होणार आहे की नाही? मी एवढंच सांगेन की एससी एसटीच्या संदर्भात त्या बैठकीमध्ये जे झालं आणि काही ओबीसी नेत्यांनी त्याचा आमच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न जो केला, त्या ह्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने रिलेटिव्स म्हणजे सगळे सोयरे म्हणजे इंग्रजीमध्ये रिलेटिव्स या संदर्भातलं जजमेंट दिलेलं आहे आणि ते देऊन त्यांनी असणारं रिलेटिव्हला नाकारलेलं आहे. किंवा आम्ही असं म्हटलं की ते नाकारलेलं आहे. तुम्ही जो GR काढताय त्या GR मध्ये एससी एसटीचं तुम्ही हे करताय, तेव्हा एससी एसटीचं करत असाल तर तो स्टे ऑर्डर होणार आहे, पुन्हा देखलेपणाच होणार आहे, त्याच्यावरती विश्वास कोणाचा बसणार नाही. तेव्हा आपण असं ते काढू नका. ओबीसीच्या संदर्भातलं असणारं सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर ह्याच्या संदर्भात सुद्धा टिकणारं नाही आहे. त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसेस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, तेव्हा आपणही तिथे असणारं हे करावं. त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोयरे हे टिकत नाही, कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो, आई वडिलांकडून येतो, तो नातेवाईकांकडून येत नाही. आता तुम्ही विवेचन जे केलं त्यामध्ये मुख्य एका पोस्टमुळे तो बहिष्कार घातला गेला. महाविकास आघाडी कोणीही सहभागी झाली नाही त्याला. ते मी असं तिथे म्हणेन की बीजेपी सुद्धा उपस्थित होती तिथे. नाही म्हणजे हे 3 उपस्थित नव्हते पण बीजेपी उपस्थित होती. बीजेपीने सुद्धा भूमिका घेतली नाही. कोणतं रहस्य काय? बीजेपी म्हणजे ते सत्तारूढ आहेत वगैरे असणार, त्यांनीच बैठक बोलवली ते असणार, पण महाविकास आघाडीची घटक पक्ष इथं का राहील बैठकीला हजर? मी जसं म्हणालो की नेते आता असताना राष्ट्रीय राहिलेले आहेत, राज्याचे राहिले नाहीत. नेते असताना त्या समाजाचे झालेले आहेत. म्हणून मी माझ्या विधानांमध्ये म्हणालो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठापुरतीच पक्ष होत चाललेला आहे किंवा झालाय अशी असणारी भूमिका आहे. आणि म्हणून म्हटलं की उद्धव ठाकरे असतील किंवा बीजेपी असतील, काय असतं ब्राह्मण म्हणून आहेत, तर आम्हाला काय घेणं देणं आहे. म्हणून तेही 2 पक्ष असताना भूमिका घेत नाहीये. तेही जसं कोंबड्याची झुंड लावलेली आहे तसे 2 जण कसं लढतात आहेत ते बघतात आहेत. कोणतं रहस्य करायचं? कोणतं रहस्य करायचं? तुम्ही त्यांनाच विचारलेलं. दंगलीचा उल्लेख केला कोल्हापुरात. तेच मी आपल्याला म्हणालो ना की इथे वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शन जसं जवळ येते तसं वातावरण कसे बिघडेल आणि आपल्याला आपल्या समाजाची मतं कशी मिळतील आणि उद्याचं सरकार आपलं कसं येईल याच दृष्टीने विचार चाललेला आहे. राज्याचा कोणीही विचार करत नाही. ते आम्ही यात्रा करून एक आम्ही असं त्याच्यामध्ये साधण्याचा जो आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही साध्य करू की हे राजकीय मतभेद राहतील का? माझं म्हणणं राहतील. एकमेकांचं बद्दल गैरसमज जो आहे तो राहील का? तो राहील, त्याच्याबद्दलही नाही. पण दंगलीचं जे स्वरूप आता असताना जी चर्चा केल्या जाते ती चर्चा तरी थांबेल त्या ठिकाणी. आमचा हेतू तो आहे. सर्व दंगलीबाबत कोल्हापुरात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या दंगलीबाबत आपण म्हटलं की विशाळगडाचं तुम्ही जर म्हणत असाल तर ते 2 धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रकार चाललेला आहे. हिंदू मुसलमान लावण्याचा प्रकार झालेला आहे. पण हे जे आंदोलन केलं होतं
ज्या संभाजीराजेंच्या सोबत तुम्ही आघाडी करण्यासंदर्भात तुमची चर्चा सुरू आहे किंवा तशा? नाही, आमची चर्चा नाही आहे. आणि ते ज्या क्षणाला मागच्या असणाऱ्या याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भातलं अस्तित्व ज्यावेळेस ते नाकारायला लागले, कारण मी त्यावेळेस असताना मुसलमानांमधलं मारण्याची पद्धत हे लिखित आहे आणि संभाजी महाराजांचं आपण बघत असाल तर हलाल ह्या पद्धतीने आहे. हलाल ही पद्धत वैदिकीय पद्धत आहे. आणि त्याच्यातले असणारे धर्मगुरू कोण होते, त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होतं. तर त्यांनी असणारं त्यावेळेस कम्युनल भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणारं नाही. वैचारिक ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असणारं काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही चर्चा जी चालली होती, एक ऑफर ती त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं. पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही तिथे थांबवतो. शरद पवार असं म्हणतात की 33 मराठा समाजाचे खासदार निवडणार आहेत, कसं विधानाचा या अर्थ? नाही, माझं म्हणणं असेल की त्यांनी तो जो तुम्ही म्हणताय तुम्ही त्यांचा शब्द सुधरू नका. त्यांनी समाज हा शब्द त्यावेळेस वापरला होता. आता त्यांनी दुरुस्त केली असेल, माझ्या अंदाज काही उपयोग नाही. मनातलं जे होतं ते बाहेर पडून गेलेलं आहे. जरांगे पाटील आता म्हणतात की राजकारणामध्ये उतरण्याचा पर्याय राहिलेला नाहीये, असं तर जरांगे पाटील म्हणतात. मी तर गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की इथला असणारा जो गरीब मराठा आहे त्याला इथे ठगवल्या जाते, त्याचा वापर केला जातोय. म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथले असणारे जे निजामी मराठी आहेत हे रयतेतल्या मराठ्यांची त्या रयतेतल्या मराठ्यांमध्ये आपली पोरगी देत नाहीत. पण सुंदर पोरगी असेल तर तिच्याशी निश्चितपणे तिला स्वीकारतात. साहेब, एकूण त्या सगळ्या मराठा ओबीसी आरक्षणाला जे आपला राजकीय वळण पूर्णपणे राजकीय वळण लागलं, पूर्ण राजकीय वळण लागलेलं आहे. काय कारण जरांगे पाटील म्हणतात 48 खासदार पाडा, 288 आमदार पाडा, माझे निवडून द्या, तिकडे वेगळं असते. मी म्हणून म्हणालो ना की आत्ताच्या याच्यामध्ये जी राज्याच्या उपयोगी आणि समूहाच्या उपयोगी जी भूमिका घेतली पाहिजे ती घेतल्या जात नाही. तर प्रत्येक जण मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाची मतं माझ्याकडे अधिक कशी येतील या दृष्टीने असताना भूमिका घ्यायचं चाललंय. आणि म्हणून मी मगाशी जे म्हटलं की तो शब्द समाज हा काही चुकून वापरला गेला नाही, तो जाणीवपूर्वक वापरण्यात आला आणि संदेश जो जाऊन द्यायचा होता तो दिला. आणि नंतर यांनी सांगितल्याप्रमाणे की तसा अर्थ नव्हता तर आघाडीचे 225 यायचं असं दुरुस्ती झाली. राज्यात तीर्थक्षेत्र किंवा तीर्थयात्रा योजना आणली जाते, जे काही निधी आहे त्या निधीमधून पैसे तिकडे वळवले गेले असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. ते त्याची माहिती आम्ही गोळा करतोय आणि तो जर वळवण्यात आला असेल तर मग त्याच्याबद्दलची असणारी योग्य कारवाई आम्ही असं करू. राज्यातले बहुतांश पक्ष आता विधानसभेकडे वळलेले आहेत, लक्ष केंद्रित केलेलं आहे. वंचित बहुजनचं सध्या काय केलं आहे राज्यभरामध्ये, कशा पद्धतीने आम्ही असं शांतता राखावी याच्या प्रयत्नात सध्या आहोत. तिकडनं बाहेर पडलो की मग आम्ही इलेक्शनच्या माध्यमात इलेक्शनच्या तयारीला लागू. याचा काय राजकीय फायदा होणार का कोणाला? आरक्षण जसं बाकी आम्हाला दोन्हीकडून आमचा तबला दोन्हीकडून वाजणार आहे. म्हणून म्हटलं ना की आमचा तबला दोन्हीकडून वाजला जाणार आहे. एक तुम्ही यांच्या बरोबर आहात आणि दुसरे म्हणतील तुम्ही आमच्या बरोबर नाही. त्याच्यामुळे आमचा तबला दोन्हीकडून वाजणार आहे ही आम्हाला जाणीव आहे. पण तरीही राज्यामध्ये शांतता असली पाहिजे. मी 77च्या दंगलीतला साक्षीदार आहे. तेव्हा काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ते पुन्हा आत्ताच्या काळात 2024 मध्ये पुन्हा घडावं असं मला वाटत नसल्यामुळे आम्ही असणारा हा रिस्क घेतला असं तुम्ही म्हणा. तटस्थ भूमिका घेतली आहे तुम्ही.
आता ही त्यातच तुम्ही राजकीय भूमिका घेताय. पूर्वीच्या जे निवडणुकीचा अनुभव घेतात तुमच्यावर आरोप होता तुम्ही भाजपची बी टीम म्हणून काम करताय वगैरे, पण हा आरोप पण त्याच्यामध्ये असताना माझं म्हणणं असं आहे की मी जर बी टीम असतो तर मला हरवलं कोणी? भारतीय जनता पक्षानेच हरवलं असतं ना. हे पण राजकीय काहीतरी भूमिका असेल कोणाची? त्यांचा राजकीय हेतू असेल असं करून दाखवायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्या मग मला फायदा काय त्याच्यात? आता कोल्हापुरात सीटा अशा आम्हाला फायदा काय त्याच्यात? शेवटी कोणी राजकारण करतं तर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी करतं, नुकसानासाठी करत नाही ना. स्वतःचं राजकीय अस्तित्व पक्षाचं ठेवून तुम्ही हा आरोप फोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहे का तुमची? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शरद पवारवरती हा आरोप का करत नाही, एनसीपीवरती हा आरोप करत का नाही? किती असताना 2014ला हे सरकार वाचवणारं सरकार होतं, ते आरोप का करत नाही? त्या आरोपाला करायला तुम्हाला अडचण काही आहे? आम्ही असताना बलिके बकरी तुमची आहोत आणि त्याच्यामुळे असताना तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस बलीचा बकरा करणारच. कुर्बानीचा बकरा लागतोच दर ईदेला. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांचा टक्का घटलेला आहे आणि याचं अॅनालिसिस आपण काय केलं आणि विधानसभा निवडणुकीत याचं काय नियोजन करणार? ते मी असं म्हणेन की अजेंडा अख्खा आम्हीच रेस केला होता की भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा जो आहे तो संविधान बदलण्याचा आहे. रेस आम्हीच त्या ठिकाणी केला आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम ह्यांनी असणारं इंडिया आघाडीकडे वळले त्यावेळेस संविधान बचावाचा जो मतदार होता तोही तिथे असताना वळला अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असताना आमचा टक्का कमी गेला हे आम्ही मान्य करतो. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यामध्ये जे छोटे घटक पक्ष आहेत ते करतात आहेत आणि त्यांच्यामधनं असताना एक जण निघून गेले अशी असणारी परिस्थिती आहे. हे प्रयोग यशस्वी होतील असं वाटतं का? एकूण परिस्थिती ते माझं एक लक्षात घ्या की हे जर प्रयोग तुम्हाला यशस्वी करायचे असेल म्हणजे राजू शेट्टीने ती समजावून सांगितलं की तुम्ही विभागवार केले तर ते शक्य आहे, तुम्ही विभागवार केले नाही तर ते असताना शक्य नाही. त्याचा आता शरद जोशींची असणारी विदर्भातली शेतकरी संघटना जर बघितली तर ती फक्त एकच वामन चटप यांच्या नावाने, दुसरं काहीच नाही आहे तिथे. जे काही होते ते सगळे आता हे झाले. आणि दुसरं जो मराठवाड्याचा जो ग्रुप होता तो असणारा केशव धोंडगे यांच्या एकाच नावाने त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की दोघांचाही मतदारसंघ जे आहेत ते पॉलिटिकल पार्टीच्या दृष्टिकोनातून क्लॅश होतात. वामनराव चटप यांचा असणारा मतदारसंघ जो आहे ते गोंडवाना पक्ष जो आहे की जो छत्तीसगडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागच्या वेळेस त्यांचा उमेदवार त्याच राजुरा मतदारसंघातून 45,000 मतदारसंघ घेऊन आला होता. तोच मतदारसंघ वामनराव चटपांचाही आहे, त्यांना तेवढी मतं मिळाली नाही. गोंडवाना पार्टी यांचं वलय हे अर्ध्या विदर्भामध्ये आहे. तेव्हा चर्चा ही होत असताना एक व्यक्ती की पार्टी, दुर्दैवाने असताना राजू शेट्टी असताना हा विचार करत नाहीये की एक पार्टी की व्यक्ती, त्याचा असताना त्यांनी विचार केला तर मला वाटतं मार्ग ते असताना त्या ठिकाणी काढू शकतील अशी परिस्थिती आहे. आणि तीच भाग केशवराव धोंडगेंची आहे. केशवराव धोंडगे यांना मी फार चांगला ओळखतो. ते माझ्या नांदेडच्या इलेक्शनचे असणारे मेन प्रमुख प्रचारक होते, म्हणजे प्रचाराचे प्रमुखच होते त्या ठिकाणी. परंतु आज तेही एकटे राहिलेले आहेत. तिथे दुसऱ्या ऑर्गनायझेशन्स उभ्या राहिलेले आहेत की ज्यांच्या दावेदार आहेत. आता शेतकरी संघटनेत साहेब सगळ्या बाजूला खूप पडत आहे. आता रविकांत गुप्तांना बाहेर काढलं, त्यांनी वेगळी संघटना काढली, सदाभाऊंनी काढली. तुम्ही म्हणता की विभागवार हा प्रयोग करावा. शेतकरी संघटनेचं शेतीच्या खूप पडत आहे, शक्य पडत आहे, पण प्रयोग कसा आहे होणार ना. असे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा विचार केला, दोघांचे इश्यूज वेगवेगळे आहेत. इथे असणारा कॅश क्रॉपचा प्रश्न आहे, इथला कॅश क्रॉप वेगळा आहे आणि तिथला कॅश क्रॉप वेगळा आहे. या आरक्षणात ओबीसी समाज तुमच्या किती पाठीशी आहे? नेते म्हणजे मी आता काय म्हणाल तुम्हाला, प्रत्येक जण वेगळी संघटना आहे. भुजबळांची भूमिका आहे की ओबीसी समाजाला आरक्षण वाचलं पाहिजे. तुम्ही आणि त्यांची भूमिका एक आहे तर ती तुमच्या पाठीशी आहे.
आता आमच्या पाठीशी यायचं असेल तर त्यांना पक्ष सोडावा लागेल, नाही तर आम्हाला त्यांच्या पक्षात जावं लागेल, 2 पैकी 1 करावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.